नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आपण आजच्या भागामध्ये गरम मसाला आणि त्याची क्वालिटी बघणार आहोत. त्याचे दर आजचे काय, म्हणजे यंदाचे दर काय आहेत आणि ते कशासाठी वापर करतात, म्हणजे थोडंसं त्याचं महत्व आपण जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार. आणि आता आपल्या आजच्या भागामध्ये ना आपण गरम मसाल्याचा भाव आणि थोडीशी माहिती आम्हाला तुम्ही शेअर करा. हो, शेअर करतो ना. आता आपण करूया धण्यापासून. हे धने आहे 160 रुपये किलो आहे, 200 रुपये किलो आहे. धण्यामध्ये पण बरेच आहेत ना. इंदोरी धने आहेत, म्हणजे गावठी गावरान धने, इंदोरी धने. ते कसे ओळखायचे? गावरान धनेला असं बघायचं, सुगंध घेऊन बघायचं ना. आणि त्याच्यात पण फसवतात ना धण्यामध्ये. कलर असं नाताला लागल ना, ते आपल्याला त्याचे टोके लागतात धण्याचे. बघायचंय पोकळ आहेत का कसे आहेत ते. ते भरलेले असतात, ते एकदम खिलेसारखं असतात, हाताला लागतात. ओरिजिनल धने का लागणार नाही आणि सुगंध छान येणार. बघा, धण्यामधली तफावत जाणून घ्या, म्हणजे स्वस्त पण तुम्हाला मिळणार आणि फसगत पण होते. तर चांगल्या टाकायचं. 8 रुपये किलो आहे. जिरं 360 रुपये यंदाचा भाव आहे. त्याच्या खालच्या पाहिजे 300 ला भेटतो, 280 ला. हे चांगली क्वालिटी 360 ला भेटते. खूप सुगंध मस्त आला. आणि साठी मसाल्याची चव वाढवायला धने जिरं टाकायला लागते आणि थंडावा असतो ना शरीराला. त्यानंतर आपण मिरी, काली मिरी तिखटाला आणि चवीला. गरम मसाले म्हणजे असं औषध म्हणून आपण वापरतो ना घरी. मिरी टाकायची. त्या मिरी आहे बघा, काळी मिरी. काली मिरी आहे, ही तिखटपणासाठी ना. तिखटपणा. आणि अंदाचा दर काय आहे? जशी मिरी, चांगली मिरी 900 ला आहे, 60 रुपये 50 ग्राम आहे. किलो घेतली 900 रुपये केजी आहे. बरं, 50 ग्राम 60 रुपयाला पडतो. त्यानंतर आपण लवंग 80 रुपये 50 ग्राम आहे. 80 रुपये. लवंग चांगली कशी ओळखायची? बघा, सगळं टोपी असं एकदम एक सारखं फुल दिसलं पाहिजे ना. दिसलं पाहिजे. हलकी कोणी ओरिजिनल फसवतात लवंग मध्ये पण. हे लवंग चांगलेच पाहिजे आपल्याला. ही आता कसा दर आहे? हे 50 ग्राम 80 रुपये, 20 रुपये 10 ग्राम आहे. आणि पाव किलो घेतात त्या हिशोबाने आपण कमी करून देतो. त्या हिशोबाने बरं, जास्त घेतलं त्याला भाव कमी होतो. कमी होतो. दालचिनी बघा, ही दालचिनी वापरायची, ओरिजिनल दालचिनी मसाल्यामध्ये. ही ओरिजिनल दालचिनी वापरायची, ही नाही वापरायची. हे पॉलिश केलेली असते, आतमध्ये बघा कशी असते ती. काय फरक असतो त्याच्यात? ह्याच्यातून ही बनते, ह्याला पॉलिश करून पावडर लावतात. नंतर पावडरची अशी घाणेडी असं होतो. मग याच्या आतमध्ये थोडस काळेपण आहे ना. बरोबर, हे काळा पण आहे. हे ओरिजिनल दालचिनी. याच्यातून ही बनते, पण याला पॉलिश करून आतमध्ये बघा, आतमध्ये तोडलं तर हे असा होतो. बरोबर. त्यामुळे ही दालचिनीच्या जे पहिलं. तुम्ही कोणती सुचवाल घ्यायला? मी हेच सांगणार आणि हेच वापरतो. ते आपल्या मसाल्यांमध्ये हेच वापरलं. आता 10-15 वर्ष झाले अशी दालचिनी निघाली. बरोबर. ते धणे जिरे झालं, काळी मिरी घेतली, परत बडीशोप पण बघितली. बडीशोपचा काय दर आहे? यावर्षी चांगली घेतली तर 380 आहे, साधी घेतली 320 आहे, 280. त्याच्यामध्ये पण फरक. 4 क्वालिटी सगळ्यामध्ये 3-4 क्वालिटी असतात प्रत्येक मसाल्यामध्ये. पण आपल्याकडे जे जाडी खाली मी दाखवली, ही बघा, ही चांगली. सगळं आपल्याकडे A1 त्याची मोठी पाहिजे, म्हणजे ही A1 क्वालिटी आहे. जे छान A1 क्वालिटी आहे तेच 5 तारा मिरी बोलतात. बरं, एक A1 मिरी आहे. बरं. त्यानंतर आपण मसाल्याचा सुगंध जे महाराज आहे, स्टार फूड बोलतात त्याला. सुगंध छान असते आणि मसाल्यासाठी एकदम बेस्ट आयटम वापरतात. हे लोक असा खडा मसाला म्हणून ते यूज करतात त्याला. त्याची काय दर आहे आजचे? दर आता 50 ग्राम घेतलं तर 90 रुपयाला आहे, 10 ग्राम घेतलं तर 20 रुपयाला आहे. बरं, पाव अर्धा किलो घेतला तर थोडासा कमी होईल त्याच्यात. जेव्हा जास्त घेतला तेव्हा भाव कमी पडतो. 10 ग्राम म्हणजे पोळ्यावर घेतला तर 20 रुपये. मसाला वेलची लागेल, काळी मसाल्याची वेलची काळी, खमंगाने छान असते चवीला. पोटाला गॅस वगैरे नाही होत. मसाला तर मसाला पण आहे, पण औषधी आहे सर्व. औषधी गुण असतात. काळी वेलची बोलतात मसाल्याची, मसाला वेलची म्हणतात कोण. त्यावरची फार महाग आहे. चांगली घेतली तर तुम्हाला 40 रुपये 10 ग्राम आहे, 50 ग्राम 160 रुपये आहे. भरलेली मिरची घेतली तर. बरं, म्हणजे याच्यात पण क्वालिटी असते. याच्यात अजून बारीक पण येते आणि मोठी पण आहे. मोठी पण. आपण जावंत्री, मसाल्याचा राजा. हे बघा, सुगंध जावंत्री. राजा एक नंबर प्युअर जावंत्री. त्याच्याशिवाय मसाला नाही ना. मसाला म्हणजे काय फायद्याचा नाही, ती सुगंधाने A1 फर्स्ट नंबरची क्वालिटी असते. अच्छा, याचे दर काय आहे? हे 10 ग्राम 60 रुपये आहे. असं 50 ग्राम वगैरे घेतले तर 250 रुपयाला आहे. पाव किलो घेतले थोडासा कमी होतो. काय 10 ग्राम हिसाब तुला महाग पडतं. बरं.
आणि मग ही जावंत्री बरोबर ही जी ही मायपत्री मायपत्री आहे. ते म्हणजे हे जावंत्रीचं पिवळं असतं ना आणि फुल, हे लाल फुल बोलतात त्याच्यामध्ये लोकांना माहिती नाही तर हे ह्याच्या स्वस्त असतं. हे 150 रुपयाला 50 ग्राम आहे, 30 रुपये 10 ग्राम असते. बरं. हे मग ही मायपत्री आहे मायपत्री आणि आहे, ही जावंत्री आहे. जावंत्री. ह्याचे काय दर आहे? हे सस्ती आहे, याच्यापेक्षा अर्धी किंमत. याची 150 रुपयाला 50 ग्राम आहे समजा. अच्छा. हे बघा, हे लाल फुल लाल म्हणतात फुल त्याला मायपत्री बोलते. मायपत्री. बरं. आणि त्यानंतर आपण येऊ नागकेशर. नागेश्वर. हे बघा, हे नागकेशर हे तेजपत्ताचं फुल आहे. बरं दालचिनी त्याची साल आहे आणि हे फुल आहे. बरं. नागकेशर सगळ्यात महाग असतो, 40 रुपयाला 10 ग्राम आहे, 50 ग्राम 180 रुपयाला आहे. त्यानंतर आपण येऊ हे सगळं दांडी सकटच असतं, हे सगळं स्वच्छ हो. केलेलं, हे पण ह्याची दांडी पण महत्वाची असते. कारण की हे तेजपत्ताचं झाड आहे ना, पानावर हे सगळं याच्यासोबत यूज करतो ना आपण. मग हे कशासाठी ते चवीला सुगंधी. जर दालचिनी आणि तेजपत्ता सुगंधी झालं तर हा नागकेशर आहे, त्याच्या फुल आहे. ते विचार करा, घ्यायला किती फुल आहे सुगंधी. नागकेशर नागेश्वर म्हणतात. तर त्यानंतर हे काय किंमत बोलले तुम्ही? हे 40 रुपयाला 10 ग्राम आहे. 40 रुपयाला 10. हे पण थोडं 50 महाग ग्राम घेतात, 180 रुपयाला पडते. बरं. कंकूड जे खोकल्याचे औषध बोलतो ना आपण. हा, हे कंकूड. हे कंकूड. हे बरं, पण हे गरम मसाल्यामध्ये घेतो आणि औषधी आहे. हे थोडं काळी मिरी प्रमाणे आहे आणि त्याला गोल टोक असते आहे. आणि पाठीमागे टोका असतो. नागकेशर हे लांबट बघा, असतो. हे काळी मिरी सारखंच आहे पण थोडस वेगळं आहे, त्याला टोक आहे. त्याला कबाब चिनी, कंकूड, मराठीमध्ये कंकूड, आपल्या हिंदीमध्ये कबाब चिनी म्हणतात. आणि जीएसटी मच्छच्या बरोबर किती जुना खोकला असतो त्याच्याशी निघून जातो, एवढा औषधी आहे. बरं, याचे काय दर आहेत? हे 40 रुपये 10 ग्राम आहे, 50 ग्राम घेतात 170-80 रुपये भाव आहे. बरं. आता हे ट्रिपल, तर हे ट्रिपल बघा, आणि हे पण ट्रिपल आहे. हे न निवडलेले ट्रिपल येतात. आता हे निवडलेले नाही, काढायला लागते त्याच्यात. याचं हे जे बी आहे ना, हे काढायला पाहिजे ना. हा, ही काय कामाची नाही. हे कडवट होतो मसाला आणि हे बी काढून आपण ठेवतो. सालाच वापरायची, ही बी टाकायच्याच नाही. बरं. नाही तर ते त्रासदायक होतं ना, मसाला खराब होण्याची शक्यता. लोक मच्छी मारायला मालवण लोक टाकतात पाण्यात हे असे बी. ते लोक बोलतात आम्ही बी असं मच्छी टाकत मच्छी मारते, म्हणजे आपल्याला खायला कशाला पाहिजे. म्हणून हे असं स्वच्छ केले. खूप कडवट पण आहे तो बरं. तुम्ही कुठूनही पण घ्या, गरम मसाले विकत घेताना ह्याची काळजी घ्या की आपण कशा प्रकारे याचं प्रमाण घेणार आहोत आणि कोणती क्वालिटी घेतोय. तर हे त्रिफळाचं बघा, ह्यातलं आतलं हे बी काढलं पाहिजे. हे बी काढलेलं त्रिफळ आम्ही इथे यूज करतो. बरं. दगडपूर साफ केलेला पाहिजे, असं पाठीमागे लाकडू वगैरे काय नाही पाहिजे. हे साफ आणि एकदम चांगला. याला पण सर्व हे स्वतःला हे नाही, सर्व मिक्स मसाले पाहिजे झाले तेव्हा त्याला टेस्ट वाढतो. सगळे मसाल्यांसोबत पाहिजे. त्याच्यात काय नाही, पण हे जेव्हा दुसऱ्याला मिक्स करून याची चव वाढते, तेव्हा त्याची चव वाढते. म्हणजे स्वतःची चव नाही, स्वतःला नाही, सगळं मिक्स करून तो चव वाढवणार वस्तू. बरं. म्हणजे सगळ्यासोबत हा चव वाढवली जाते. याची काय दर आहे आजची? हे 60 रुपये 50 ग्राम आहे, 20 रुपये 10 ग्राम आहे. बरं. त्यानंतर आपण येऊ सुंठ. हे औषधी गुण एक नंबर. बरं. मसाल्यात वापरला पाहिजे, एकदम चांगली क्वालिटी. सुगंध चांगला येतो ना सुंठ. सुंठ म्हणजे औषधी आहे ना. खोकला झाला तर आपण सुंठ वापरतो, कंकूळ वापरतो, जीएसटी मध्ये वापरतो, तसं हे पण वापरू. याचं काय दर आहे? चांगला आहे ना पोटाला आपण खायला. याचे दर काय आहेत? सुंठ 40 रुपये 50 ग्राम आहे. आणि जायफळ? जायफळ आहे बघा, हे 10 रुपये छान आहे, एकदम साल काढलेला. हे पण टाकायला लागते गरम मसाले. आणि यानंतर साजीर. हे शहाजीरं. हे छान आहे, ग्रीन पाहिजे एकदम आणि सुगंधी. हे अफगाणिस्तान आहे, तो ओरिजिनल साजीला पाहिजे. त्यात डुप्लिकेट भरपूर भेटतात. काय भाव आहे याचा? हे 20 रुपये 10 ग्राम आहे. यावर्षी साजीला थोडं महाग आहे. 50 ग्राम. काय काय मसाले महाग झालेत, मिरच्या स्वस्त झाल्यात, मिरची, साजीरा हे वगैरे सगळं महाग झालं. कबाब चिनी, नाकेसर हे सगळं महाग आहे. हिरवी मिरची भरपूर महाग आहे. मिरची सुगंधासाठी आणि काला दाणा पाहिजे आतमध्ये. अच्छा, दाखवा बरं. हे बघा, असं काला दाणा दिसला पाहिजे, मग ते चांगले. बाहेर बघा याच पूर्ण भरलेली आहे. काळा दाणा पाहिजे. आणि ह्याची काय किंमत आहे? यावर्षी महाग आहे. 10 ग्रामचे 50 रुपये आणि 50 ग्राम घेतात 220 रुपये 200 रुपये घेतो आपण. बरं. कमी जास्त होणार यावर्षी वेलची, तेव्हा कमी होते का वाढते. बरं. आता आपण हिंगावर आले बघा. बहुतेक लोक आता हीच हिंग युज करतात. हे मसाला वापरायची हिंग नाहीये, ही मसाल्यावर दळून उतारा काढायची हिंग आहे. किंवा मसाला स्टोअर करण्यासाठी वापरतात, वरवाटी ठेवायला आहे. हे वापरायची हिंग नाही, वापरायला असा हिरा हिंग येते प्युअर सुगंधी. हे महाग पण आहे, 40 रुपयाला 10 ग्राम आहे. खूप सुगंध आला, छान आहे. हेच मसाल्याचे वापरायच्या.
ह्याचं काय दर आहे हिंगाचा? हे 4,000 रुपये किलो, 3,500 रुपये किलो जास्त आहे. ही सस्ती असते, 300, 400, 500 रुपये किलो भेटते. ज्याची क्वालिटी असते काळं पण. जास्त म्हणजे महाग नाही, फसवणूक 50 होणार नाही याची काळजी घ्या. हे 10 ग्राम पण तुम्हाला 10 रुपये 15 रुपयाची वस्तू आहे. म्हणजे ही 10 ग्राम 40-50 रुपयालाच भेटते. बरं. या कमी भेटणार नाही. म्हणजे कोणते मसाले कसे वापरावे आणि कोणती क्वालिटी घ्यावी हे आपण व्हिडिओ मध्ये बघतोय. आणि हळदीमध्ये कोणती हळद वापरायची? हळदी म्हणजे प्युअर सेलम मध्ये वापरायची. अशी सेलम हळद असते. मसाल्यासाठी मसाल्यासाठी गोड हळद वापरायची. ही गट्टा हळदी. मसाल्यासाठी हे चांगली ही कशी आहे हळद? हे हळद 200 रुपये 220 रुपये किलो आहे. जशी घेऊ तशी. जशी आणि ही सेलम घ्यायची. सेलम आहे ना, पावडर करायला ही सेलम पाहिजे. म्हणजे वेगळी आपल्याला दळून हवी तर. एकदम छान आणि एकदम आतमध्ये पिवळी असते सेलम हळद. हे बघा अशी असते, छान क्वालिटी असते सेलम. ही कशी किलो आहे आता आपल्याकडे? A1 घेतली 320 रुपये, साधी येणार 300, 280. जशी घेणार तशी. राजापुरी 220 ला आहे. ते पण लोक सोलर सेलम म्हणून विकतात. पण असली सेलम अशी असते. आणि ही कशी बोलले? हे 200, 220. 200 आणि 220. आणि मोहरी? मोहरी 100 रुपये किलो आहे, 120 रुपये किलो आहे. हलकी घेतली 80 रुपये. मीडियम जाडी आणि एकदम बारीक असते. 3-4. तीन. आणि ही कशासाठी वापरतात? मसाला तेल कट व्हायला, मसाला कट करायला. म्हणजे वर्षाच्या मसाला त्याच्यात गरम मसाल्यात नाही युज करते. बरं. हे खाली वर्षाच्या मिरची मसाला असेल त्याच्यात थोडं टाकू शकतो आपण. ड्राय. बरं. ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. मेथीचं काय? मेथी पण थोडीशी चवीला पाहिजे. एकदा औषध आहे पण तरी ते टेस्ट पण असतो ना, थोडासा प्रमाणाने पाहिजे. थोडस कडवटपणा म्हणजे पोटाला चांगलं ना, पोट फुगत नाही. तर ह्याचं काय दर आहे मेथीचे? मेथी 120 रुपये किलो आहे. 50 ग्राम अशा जसं घेतलं तसं. बरं. दालचिनीचे झाडाचे पत्ते असतात. बरं. ह्याचं काय दर आहे? 10. हे स्वस्त असतात ना? स्वस्त आहे की जास्त म्हणजे 10 रुपयाला 25 ग्राम भेटतात चांगली क्वालिटी. बरं. 20 रुपयाला 50 ग्राम आणि साध्या घेतला तर 30 असतात. बरं. मेथी पण कशी किलो आहे यावर्षी? कस्तुरी मेथी तर 50 ग्राम असते 40 रुपयाला. हा सुगंध आहे. हे पण आपल्या मसाल्यामध्ये कोण कोण युज करतं. आमच्या मसाल्यामध्ये असतंच हे. आम्ही जे मसाले इथे बनवतो तिथे. आणि उत्तम क्वालिटीचे गरम मसाले आशापुरा स्टोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रकार पण मिळणार आहेत, दर पण वेगवेगळे आहे. आपण दर पाहिले, जाणून घेतले आणि त्याचं महत्व पण थोडक्यामध्ये जाणून घेतलंय. आणि बघा जिऱ्याचं महत्व आहे. ही आपण लवंगी मिरची आपण मसाल्यामध्ये वापरतो किंवा काळी मिरी वापरतो. तर तिखटाचं बॅलन्स राखण्यासाठी, थंडावा मिळण्यासाठी आपण धणे आणि जिऱ्याचा वापर करतो. काही वस्तू आहेत ते थोडंसं तिखटपणासाठी असते. आणि हे सगळं गरम मसाले आहेत ना, प्रत्येक हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत. तर हे सगळे आपले 25 ते 26 प्रकारचे मसाले आहेत, गरम मसाले. तर आजचा दर तुम्ही जाणून घेतलाय आणि त्याचं महत्व पण प्रवीणजींनी छान प्रकारे सांगितलंय. 45 वर्ष ह्या सर्व व्यवसायामध्ये असल्यामुळे थोडीशी माहिती तुम्हाला आम्ही शेअर केलेली आहे. तर खूप धन्यवाद. छान प्रकारे माहिती आमच्या दर्शकांना तुम्ही दिलीत. आणि बघा तुम्हाला दर माहिती आहे आणि त्याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये तफावत आणि बरेच प्रत्येकामध्ये 3-4 व्हरायटी असते, 5 व्हरायटी असते तुम्हाला माहिती. बडीशोप मध्ये सगळ्यामध्ये सर्व येतं. पण आपल्याकडे A1 क्वालिटीचं आणि स्वच्छ केलेलं तुम्हाला सगळं मिळणार आहे. तर तुम्ही कुठूनही मसाला घेत असाल तर सांभाळून घ्या. याच्यासाठी हा आजचा आमचा प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत आजचे दर पण कळतील आणि त्याचं महत्व कळेल आणि कशी फसगत होते आणि कोणती तुम्हाला दालचिनी याच्यातली यूज करायची आहे. हिंगामध्ये तुम्हाला कोणतं हिंग यूज करायचं मसाल्यामध्ये, त्याचं महत्व काय आहे, मिरच्यांचे आजचे दर काय आहे, थोडक्यामध्ये आम्ही तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर आणि आपल्याकडे भाजून फ्री मिळणार आहे, दळून तुम्हाला घ्यायचं आहे. आणि गरम मसाल्याचे प्रमाण पण आपण देऊ. 1 किलो तुम्हाला माहित नसेल तुम्हाला विचारून कसा टेस्ट पाहिजे, बरोबर. गरम मसाला आम्ही तुम्हाला बनवून देऊ. याप्रमाणे ही वस्तू गरम टाकायची माहिती नसते कोणाला, आम्ही तुम्हाला एकदम टेस्टी आणि चांगलीच वस्तू बनवून देणार. बरोबर. आमच्यावर खात्री ठेवा. आणि ती रिसिप्ट तुम्ही ठेवली का नेक्स्ट टाइम तुम्ही आणून घेऊ शकता. रेसिपी देणार त्याच प्रमाणाने वर्ष ते तसंच भेटेल तुम्हाला. तर हाच प्रयत्न होता की तुम्हाला आजचे दर आणि मसाल्याचं महत्व हे तुम्हाला थोडक्यात आम्हाला पोचवायचं होतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू याच्याच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.